काय का बहिणी? काय काय झालं काय तिला? कोणाला? तिला ग, तुझ्या सुनेला. कोण? राधा? एकच सुने का तुला? पंच जरा एवढे बटाटे किसून देता. एकच सुने का तुला? नाही ना, म्हणूनच म्हटलं नाव घेऊन बोललात ना तर कळायला सोपं जाईल. कळलं शहाणपणा शिकवू नकोस हं? तिला काय झालंय ते सांग. कुठं काय? कुठं काय? अगं रात्री बेरात्री किंचाळ्या मारत असते मोठ्या मोठ्यानं. कोणी ऐकलं तर म्हणेल सासरची लोक मारझोड करतायत. तुम्ही कशाबद्दल बोलताय वंश? मला काहीही कळत नाही. वा, रात्री बेरात्री तुझी सून किंचाळत उठते. दिल्ली पर्यंत ऐकू गेलं असेल आणि तू म्हणतेस तुला ऐकू आलं नाही? नाही आता मात्र हद्द झाली हा वहिनी तुझी. मी माझ्या कानाने ऐकलंय. वंश, या घरात साधं कुणी शिंकलं तरी मला कळतं आणि तुम्ही म्हणताय की काहीतरीच तुमचे कान वाजत असतील. प्रियाला सांगते तेल घालायला. म्हणजे मी बहिरी झाली असं म्हणायचंय तुला? काय म्हणायचंय का म्हणजे? अहो नाही हो वंश, बहिऱ्यांना ऐकूच येत नाही आणि तुम्हाला तर नाही नाही ते ऐकू येते ना. हे बघ वहिनी, मी तुला सांगते हा, नाही, तू नाही, म्हणजे नंतर नंतर तुम्ही पटकन बटाटे किसून द्या. मला अजून वॉशिंग मशीन लावायचंय. तुम्हाला किती वेळा सांगितलं हो मला असं घाबरत जाऊ नका म्हणून. बाबा, मी हाक मारली म्हणून घाबरला तू? मग त्यानं माझा बाबा असं नाही करायचं. माझं एक काम करशील बाबा? काय एवढे वाटलंच मला. मी जाणार नाही. त्यानं माझा बाबा. हो, मी दीनानाथ शास्त्रींचा नोकर आहे, तुमचा नाही. कळलं का? हा नोकर नाही रे बाबा, तू माझं लेकरू आहेस. मी तुझ्या बापासारखं आहे. तुमच्यासारखा बाप असण्यापेक्षा जन्माला न आलेलंच बरं. असं झालं, मला आलंयच नव झालं मला. मग आपला बाप समजून माझी सेवा कर. अरे कशाला सोस पडलाय रे माझ्या. हो, मग जाऊन पाणी प्या ना. उगाच बापाला दारू पाजल्याचं पाप माझ्या माथी नको. अरे नुसत्या पाण्यानं काय होतंय बाबा? म्हातारा माणूस आहे, हाड दुखत्यात. अरे झोपायला गेलो तर सारखे असरपसर होते, झोप लागत नाही. एवढं माझ्यासाठी कर. अरे गंगेत नाल्याचं पुण्य लागल तुला. हो, तुमच्यासाठी दारूच्या गुत्त्यावर गेल्यावर मला गंगेत घोडं आल्याचं पुण्य लाभणार. मग त्याच गंगेत बुडून तुम्ही का नाही मेलात? उगाच म्हाताऱ्याचा तळतळाट घेऊ नकोस. हे शेवटचा. हा, शेवटचं. याच्यामुळं नाही पिणार. आणि हे बघ, प्यालो तरी तुला सांगणार नाही. ते माहिती आहे मला. मला सांगणार नाही. अरे इसन्या, इसरलो बघ. तू आता आणायला जाशील ना, तिला फोन घेऊन ये. आणि येताना चावायला चणं, शेंगदाणं, पापड नाहीच गावलं तर मिठाचं खडं आणायचं. गपचिप. करणार ना, सगळं करणार. तुमच्या महालातली दासी आहे ना मी. हा, तुम्ही दारू पिताना तुम्हाला पाहिजे तर वारा घालतो, पायात चाळ बांधतो आणि नाचतो तुमच्या मनोरंजनासाठी. साडी नेसू नका बरं का. अरे का त्याच्यावर राग काढतोयस? ये आपलं काम करायचं. माझा बाबा शहाणा, म्हातारचं काम कर आणि लवकर ये बरं का, सोस पडलाय. वाचतो म्हाताऱ्या, आज तुला पोट फाटेस तोवरच वाचतो. मलाही बघायचंय तुझ्या पोटात काय दडलंय ते.
आई मी येतो का? हा आधी शुभ्रा बरी आहे ना रे? हो का? मग काल रात्री काल रात्रीचं म्हणत असशील तर तिला एक वाईट स्वप्न पडलं होतं, बस बाकी काही नाही. खरंच सगळं ठीक आहे ना रे तिचं? हो म्हणजे काय? अरे तसं नाही, पण ती ट्रीटमेंट बंद केली आणि आई, याचा आणि ट्रीटमेंटचा काहीही संबंध नाही. शी इज ऑल राईट, ती नॉर्मल आहे. एक खरंच खूप वाईट स्वप्न पडलं होतं, बस बाकी काही नाही. तू आमच्यापासून काही लपवून ठेवत नाहीस ना? आई मी का तुझ्यापासून काही लपवून ठेवी? येऊ मी? सांभाळून जा. हा हा अगं तर मी तुला काय ऐक बाई, काय सांगत होते ग बाई? ते पोलीस आले होते ना घरी. हा अगं पोलीस आले होते घरी माहितीये. त्यांचा संशय होता ना त्या स्वप्नीलवरती. हो पण त्यांना नंतर कळलं की तो निर्दोष आहे म्हणून. पण ते पोलीस ना प्रियाला काहीतरी सांगत होते. काय काय सांगत होते? अगं पुराव्याबद्दल काहीतरी बोलत होते ग. कसला पुरावा? नाही बाई नाही, मला नाही आठवत कसला. असं कसं आठवत नाही हो तुम्हाला? नीट लक्ष देता येत नाही? ए अगं चिडतेस काय? एक तर तो फौजदार मला मोलकरीण म्हणाला, मला मोलकरीण म्हणाला तो. मी त्याचं काही नीट ऐकून घेऊ आणि ते पण लक्ष देऊन. काही नाही, असं राग आला होता मनातल्या मनात. मी म्हंटल की याची नोकरी जाऊ दे. मी पण ना कुसुमात्या. तुम्ही पण मला सांग, तुलाही माहिती कशाला हवीये? असं काय करता कुसुमात्या? अहो शिप्रा माझ्या सुद्धा ओळखीची होती ना. त्याने काय होतंय? कुसुमात्या तुमच्या लक्षात कसं येत नाहीये? आता हे सगळे लोक हेही म्हणायला मागे पुढे करणार नाहीत की शिप्राच्या मृत्यूशी माझाच संबंध होता म्हणून. खास करून ती प्रिया. अगो बाई, आणि त्यात आता काय, स्वप्नील निर्दोष सुटलाय म्हटल्यावर म्हणूच दे तिला काही. जी भासून हातावरती ठेवीन मी. यावेळेला अजिबात ऐकून घेणार नाही, सांगून ठेवते. कसं असतं ना कुसुमात्या, एखाद्या माणसाचा जन्म ना सोसण्यासाठीच झालेला असतो. हो गो, हे मात्र खरंय. अगदी अगदी खरंय. तुझ्याशिवाय मला कोणीच एवढं चांगलं ओळखत नाही ग. मी माझ्याबद्दल बोलते कुसुमात्या, माझ्याबद्दल बोलतेय मी. नाही म्हणजे बरोबर बोलतीयस तू. कुसुमात्या मला एक सांगा, निखिलचा मृत्यू म्हणे शुभ्राला आधीच दिसला होता? काही बोलू नकोस तिच्याबद्दल. आहेस ती काळ्या जिभेची. नाही पण मग अशा गोष्टी अजूनही दिसतात तिला? म्हणजे शिप्राच्या मृत्यूबद्दल काही बोलली ती तुम्हाला? तू अजिबात लक्ष देऊ नकोस ग तिच्याकडे. थोतांड आहे सगळं, थोतांड. ते झालंच अहो. मला खूप आवडेल तिच्याकडे दुर्लक्ष करायला. पण काय आहे ना कुसुमात्या, आज जो शुभ्रा विचार करते, उद्या अख्खं शास्त्री कुटुंब तोच विचार करतो. माझ्यासाठी ती महत्वाची नाहीये, अजिबात नाही. पण तुम्ही सगळे महत्वाचे आहात ना माझ्यासाठी. मला तुम्ही सगळ्यांनी कितीही वर्ग समजलं तरी. अगं नको ग बाळा असं बोलूस. खरंच नको बोलूस. जीव तिळ तुटतो ग माझा. माझ्या हातात असतं ना तर तिला हाताला धरून बाहेर काढली असती. कुसुमात्या, एक छोटंसं काम कराल माझ्यासाठी प्लीज? अगं बोल ग बाळा बोल. अगं तुझ्यासाठी काही करेन मी, बोल. कुसुमात्या, तुमच्या घरात फक्त माझ्याबद्दल काय बोललं जातं यावर नीट लक्ष ठेवा. हा, खास करून प्रिया आणि शुभ्रावर. मला चांगलं माहितीये कुसुमात्या, तुम्हाला इकडचं तिकडे करायची किंवा
कुणाचं चुकून ऐकायची सवय अजिबात नाहीये. नाहीये की नाही? नाही हो, अजिबात नाही. पण माझ्यासाठी एवढं कराल प्लीज. हवं तर हात जोडते मी तुमच्या समोर. अगं अशी काय करतेस? अगं नाही, मी तुझ्यासाठी काय वाटेल ते करेन. अगं नक्की करेन मी. अगं अशी काय खरंच करेन. काय काळजी करू नको, मी तुला मग सगळं सांग. माझं मन थाऱ्यावर नाही आहे आजोबा. मी जाणीवपूर्वक 4 चौघींसारखं जगण्याचा प्रयत्न करतेय, पण ते भास, ती स्वप्न माझ्याबरोबरच का आजोबा? उत्तर अगदी सोपं आहे बाळा. तू 4 चौघींसारखी नाहीस म्हणून. मग उगीच तो अट्टाहास कशासाठी? पण मला हे विचित्र जगणं नकोय आजोबा. आपल्याला काय हवंय आणि आपल्या वाट्याला काय आलंय, या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत बाळा. आपल्याला जे हवं ते मिळालं असतं तर मग जगी सर्व सुखी असा कोण आहे, हा प्रश्न समर्थांना पडलाच नसता. पण अज्ञानात सुख असतं ना आजोबा. मग हे सुख तरी माझ्या नशिबात का नाही? मी माझा भूतकाळ पाहणं बंद केलंय. मग निदान आता तरी. सुख अज्ञानात असतं, अर्धवट ज्ञानात नाही. तू भूतकाळाच्या खोल डोहात एकदा डोकावून आली आहेस. तुझ्या मनाच्या तळाशी असा एखादा डोह आहे, हे तुला माहीतच नसतं तर गोष्ट वेगळी होती. पण आता एकदा सूर मारला आहेस ना, मग तळ गाठूनच वर आलं पाहिजे शुभ्रा. अर्ध्या कच्च्या ज्ञानाच्या यातना जास्त जाणवतात. बघ, आपण एखादी रहस्यमय कादंबरी वाचायला घ्यावी, त्यात गुंतून जावं आणि त्याची शेवटची काही पानं फाटलेली निघावी. तेव्हा कसा तळमळतो आपला जीव. पण मला नाही जाणून घ्यायची कुठलीच रहस्य आजोबा. तुला जाणून घ्यायची आहेत शुभ्रा. तुझ्या अंतर्मनाला ती जाणून घ्यायची आहेत. पण तुझी जागृत बुद्धी ते नाकारते आहे. आपला विरोध दर्शवण्यासाठीच तुझं अंतर्मन तुझ्याशी हे खेळ खेळतं आहे. म्हणून ते भास, ती स्वप्न, जोपर्यंत तुझ्या अंतर्मनाच्या ज्ञानाची तृष्णा शमत नाही, तोपर्यंत हा खेळ असाच सुरू राहणार. पण आजोबा, मी स्वतःला दुसऱ्याच कुठल्या तरी कामात गुंतवून घेतलं तर? म्हणजे मी काही करेन, नोकरी करेन, काहीतरी नवीन शिकेन, स्वतःला एका क्षणाचीही उसंत देणार नाही. शरीर एवढं थकवेन की मनाला संधीच देणार नाही हे सगळे खेळ खेळण्याची. मग तर आजोबा, प्रयत्न करून पहा. मला नाही वाटत त्यानं फार काही होईल म्हणून. कसं आहे ना बाळा, खोकल्याचा इलाज सुंठेनच होतो, ओव्यानं नाही. ओवा हा पोटदुखीसाठीच,
शुभ्रा, तुझ्या समोर जी समस्या आहे त्याचा इलाज शोध बाळा. आणि माझ्या मते त्याचा इलाज एकच आहे, संपूर्ण ज्ञान. मला भीती वाटते आजोबा. भीती वाटते? ज्ञानाची भीती वाटते? ज्ञान प्रकाश देतं बाळा. हे म्हणूनच ती टाकली आहे. मी नाही, नियतीनं. श्रीराम, श्रीराम. श्रीराम, श्रीराम. जी चूक करायची नाही असं सांगितलं होतं तीच पुन्हा केलीस. म्हणजे मला जमलं होतं काही मिनिटांसाठी, नाही कदाचित काही सेकंदांसाठी, पण मला जमलं होतं. तिच्यावर ताबा मिळवलास, पण स्वतःचा ताबा तिच्या हातात दिलास. काय? ती इथे येऊन गेली. तिने पाहिलंय मला. म्हणजे तिला कळलं मी कोण आहे ते? ती मला ओळखत नाही हे सुदैव आहे, पण चेहरा पाहिलाय तिने माझा. एक गोष्ट लक्षात ठेव सुलेखा, तू ज्या मार्गावर चाललीयस तो सोपा नाहीये. एक चूक, अशी गर्तेत ढकलली जाशील जिथून तुला कोणीही वाचवू शकणार नाही.